त्यांच्याबद्दल सांगितलं तीच व्यक्ती आता इथं नाही, नाहीतर मी इथल्या इथंच काय असेल तो विषय तिथं संपवला असता. आता राज्यामध्ये देशामध्ये सगळीकडे शारदीय नवरात्रोत्सव हा होतोय. त्याच्यामध्ये 2 तारखेला माझ्या माहितीप्रमाणे विजयादशमी म्हणजेच आपण दसरा पण त्याला म्हणतो, तो दसरा आहे. आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी सुरुवातीला माझी कोल्हापूरची आई अंबाबाई, परवाच मी तुळजापूरच्या परिसरामध्ये गेलेलो होतो. काल आई तुळजाभवानी, माता सरस्वती या आदिशक्तींना सगळ्यांना वंदन करतो. या आपल्या सभेला, वार्षिक सभेला उपस्थित असणाऱ्या राज्यातल्या आणि तसंच राज्यातल्या देशातल्या सगळ्या माझ्या माता भगिनींना किंवा स्त्री शक्तीला मी वंदन करतो. आपल्या सर्वांना नवरात्रोत्सवाच्या मी व्यक्तिशः माझ्या वतीनं, माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं, राज्य सरकारच्या 13 कोटी जनतेच्या वतीनं मी तुम्हाला शुभेच्छा देतो. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 108वी वार्षिक सभेच्या निमित्तानं तुम्ही सगळेजण अतिशय मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात. काही माझ्या सभासदांना, सहकाऱ्यांना इथं बसता आलं नाही, त्याच्यामुळं थोडीशी मी दिलगिरी व्यक्त करतो बँकेच्या वतीनं. बँकेला चेअरमन, व्हाईस चेअरमनला सूचना करतो की पुढच्या वेळेस किती काही करा, संख्या खुर्च्यांची वाढवा, पण कृपा करून आमचा बँकेचा मालक ज्यावेळेस इथं येतो त्यावेळेस त्याला बसण्याची व्यवस्थितपणे व्यवस्था करा. हे कमी पडत असेल तर ह्याच्यापेक्षा मोठं, हे कितीची कॅपॅसिटी आहे, कॅपॅसिटी कितीची आहे, तर ह्याच्यापेक्षा मोठं जर घ्यावं लागलं, ह्याच्यात घ्या, गणेश कला क्रीडाला काय होत नाही, येऊ दे, काय यायचं ते 2-2.5 हजार आहे. नाही, बरोबर दिसत नाही हो, आपले सभासद आहेत शेवटी ते. इथं आहे तीच सगळी व्यवस्था करा, फक्त ती तिथं करा. तिथंही अनेक कार्यक्रम होतात, तो सगळ्या बोर्डाने त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, कारण मी तुमच्या बोर्डात नाही, त्याच्यामुळे विनंती करू शकतो मी तुम्हाला. मित्रांनो, गेल्या काही दिवसामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तुमच्या माझ्या राज्यामध्ये मुसळधार अशा प्रकारचा पावसाने हाहाकार माजवलेला आहे. आपले मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री, कृषी मंत्री, आम्ही सगळेजण फिरतोय. पण हवामान खात्याने पुन्हा सांगितलेलं आहे की उद्यापासून पुन्हा 5-6 दिवस रेड अलर्ट असण्याची, म्हणजे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याची शक्यता आहे. काळजी घेणं हे शेवटी आपल्या सगळ्यांचं काम आहे. आपल्या इथं डोंगरी भाग पण, जुन्नरखेड, आंबेगाव, मावळ, मुळशी, भोर, राजगड, त्या सगळ्या भागामध्ये, पट्ट्यामध्ये तिथं हा पाऊस जास्त असतो. इतरही भागात असतो. परतीचा पाऊस आहे. त्याच्यामध्ये रिटर्न मान्सूनला एवढं कधी घडलेलं नव्हतं. पण जो आवर्षण प्रवण भाग आहे तिथं सभासद बंधू भगिनींनो, पाऊस पडलेला मी स्वतः तिथं जाऊन पाहिला, अनेकांनी आम्ही पाहिला. जिथं नदीला कधी जास्त पाणी येत नव्हतं तिथं घराच्या घरं अक्षरशः संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. परंतु सरकार म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी, कालच अमित शाह साहेब आलेले होते, त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे, त्यांनाही विनंती केलेली आहे, पंतप्रधानांनाही विनंती केलेली आहे की आम्ही राज्य सरकारच्या वतीनं सर्वतोपरी सहकार्य करूच, ती आमची जबाबदारी आहे. कारण हा बळीराजा आहे, हा लाखाचा पोशिंदा आहे. त्याला अडचणीत आल्यानंतर सगळ्या महाराष्ट्राने उभं राहिलं पाहिजे आणि त्या प्रकारचं काम आम्ही सगळेजण करतोय. विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात आणि उत्तर महाराष्ट्रात, माझ्या जळगाव आणि माझ्या विदर्भात देखील काही ठिकाणी अशा प्रकारचा पाऊस पडलेला आहे. अतिवृष्टीचा मोठा फटका पण बसलेला आहे. गेल्या 3 दिवसात मी साधारण सोलापूर, धाराशिव, पुण्याचा काही भाग, बीड आणि जालन्याचा काही भाग असा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नागरिकांशी संवाद साधलेला आहे. अनेकांनी मला सांगितलं तिथल्या की दादा, आमचे लोक सांगतात गेल्या 2-3 पिढ्यामध्ये एवढा पाऊस कधी झाला नव्हता किंवा पूर परिस्थिती आलेली नव्हती. एवढं या पावसाने पिकांचं नुकसान केलेलं आहे, घरांचं नुकसान केलेलं आहे, रस्त्यांचं, पुलांचं, शाळांचं, अनेक वेगवेगळ्या सार्वजनिक ज्या इमारती असतात त्याचं नुकसान केलेलं आहे. आणि शेतकरी, कष्टकरी बांधव हा आपला संकटामध्ये सापडलेला आहे आणि या कठीण काळामध्ये त्यांना मदत करणं आणि ती मदत आणि आधार देणं ही आपली सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. आपल्या जिल्ह्याला लागून असलेल्या ह्या सगळ्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आज आणि ह्याला
कसा उभा करायचं हे काम आम्ही करतोय. परंतु ह्या संकटाच्या काळामध्ये सरकार हातावर हात ठेवून बसलेलं नाही आहे. तर परवाच कॅबिनेटमध्ये दत्तामामा मागं जो जून ते ऑगस्टपर्यंत पाऊस पडला त्याच्याकरता 2200 कोटी रुपयाची मदत आपण केली आणि आताच्याही काळातले त्याचे सगळे पंचनामे आणि त्यांचे काय खर्च नुकसान झालेले आहे त्याची आम्ही माहिती मागवलेली आहे. ती आल्यानंतर साधारण आमचा सगळ्यांचा प्रयत्न दिवाळीच्या आत माझ्या शेतकऱ्याला त्याच्यामध्ये, माझ्या बळीराजाला, माझ्या लाडक्या बहिणीला त्याच्यामध्ये मदत व्हावी आणि हे थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. काही सगळ्या गोष्टी अधिकाऱ्यांना सांगितलेल्या नियमावर बोट ठेवूनच सगळं करू नका. कधी कधी नियम पण माणसाकरता थोडे शिथिल करावे लागतात. शेवटी माणसं महत्त्वाची आहेत, नियम महत्त्वाचे नाहीत. शेवटी समाज महत्त्वाचा आहे, शेवटी बळीराजा महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळं आपण काळजी करू नका. कृषी मंत्री स्वतः दत्तामामा इथं आहेत, दिलीपराव इथं आहेत, आम्ही सगळेच इथं आहोत आणि त्यामध्ये आमचं सगळ्यांचं लक्ष आहे. अतिशय म्हणजे काही काही धरणं 2-2दा 3-3दा भरतील एवढं प्रचंड पाणी त्या बाबतीमध्ये वाहून गेलं आहे. काही बाबतीमध्ये कुठल्याच पुलाला कधी पाणी लागलेलं नव्हतं, अशा पुलांच्यावर पाणी गेलं, आम्हाला वाहतूक बंद ठेवावी लागली. ही सगळी परिस्थिती आहे, ती थोडी आपल्या लक्षात आणून देतो. पण उद्याच्या दसऱ्याच्या पर्यंत देखील अजूनही पावसाची दाट शक्यता आहे. त्यामुळं सगळ्यांनी काळजी घ्यावी अशी माझी पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे. मित्रांनो, आपल्या सगळ्यांची बँक पुणे जिल्हा बँक, आम्ही सगळेजण राज्यात देशामध्ये फिरत असतो, काय परिस्थिती आर्थिक संस्थांची ते पाहत असतो. आजही अनेक तुमच्या माझ्या जिल्ह्यातल्या जिल्हा बँका, जिल्ह्यातल्या नाही राज्यातल्या, ह्या अडचणीमध्ये. आज दिगंबर दुर्गाडे, सुनील चांदेरे हे चेअरमन व्हाईस चेअरमन म्हणून जरी काम करत असले तरी सगळं संचालक बोर्ड त्यामध्ये मनापासून लक्ष देत आहे. मी देसाईंना सांगितलं की माझ्या व्यापामुळं मला तिथं थांबता येत नाही म्हणून, कारण शेवटी आपण तिथं असेल तर वेळ दिला पाहिजे, लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजे. त्यापेक्षा जागा अडवण्यापेक्षा आपण दुसऱ्याला संधी दिली आणि ह्यांना कुठं अडचण आली तर ती अडचण सोडवण्याचं काम मी आणि माझे सगळे सहकारी मित्र करतात. आज आपल्या सर्वांची बँक ही पुढं वाटचाल करते आणि ही पुढं वाटचाल करत असताना मगाशी दिगंबर दुर्गाडेंनी फार बारकाईनं तुम्हाला सगळ्यांना माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे आणि कशा पद्धतीचं कामकाज चाललं आहे हे पण तुम्हाला सगळ्यांना अवगत करण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, मी दिलीप वळसे पाटील साहेब, आपण सगळेजण 90ला ह्या बँकेमध्ये 91ला आम्ही ह्या बँकेमध्ये आलो. मी नेहमी सांगतो घोलप साहेबांच्यामुळं, ह्या रमेश आप्पांच्यामुळं आलो. रमेश आप्पालाही वाटलं असेल की ह्याला घ्यावं म्हणजे आपल्याला मदत होईल. त्याला काय माहिती, हे आल्यावर आपल्याच उरावर येऊन बसेल आणि सगळंच ताब्यात घेईल. पण ते झालं, आता त्याला मी काय करू. आता माझा स्वभाव आहे, त्याला माझा दोष नाही आहे. त्याच्यामुळे आप्पाचे केस ना केस गेले, परंतु त्याच्या काही हातात काही राहिलं नाही. पण मी सांभाळत माझेही सगळे केस गेले, पण हरकत नाही. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या. आपल्याला अतिशय बँकेमध्ये मी देसाईलाही सांगतो की कुठलीही खास बाब करायची नाही. जे सहकार खात्याने नियम ठरवून दिलेले आहेत, नाबार्डनी ठरवून दिलेले आहेत, RBIनी ठरवून दिलेले आहेत. आत्ता देखील मी बघत असताना अनेकांनी आपली आपली मतं मांडली. आमचा गुलाबराव रसाळ राजगडचे, त्यांनी पण मांडली. आमच्या ह्याच्यामध्ये सहकारी आमचे रघुनाथ लेंडे, आमचे माऊली कांबळे, त्यांनी बऱ्याच जणांनी मांडली. मी आता सगळ्यांची नावं घेत नाही, नाहीतर काय म्हणते यायला ह्या तिघांची नाव घेतली ना आमचं काय सोडलं. परंतु अनेक मान्यवरांनी मांडली, अविनाश पण मांडली. मित्रांनो, जरूर आहे, तो तुमचा अधिकार आहे. परंतु हे सगळं करत असताना आम्हाला बराच अनुभव आहे. त्यांनी अर्थमंत्री म्हणून काम केलं आहे. मी अनेक वर्ष राज्याच्या 13 कोटी जनतेची अर्थ विभागाची जबाबदारी सांभाळतो. मी आत्ता पुणे जिल्हा दूध संघात पण सांगितलं की बाबांनो, आर्थिक शिस्त लावली पाहिजे. आम्हालाही वाटतं ना की माझ्या शेतकऱ्याला भरभरून दिलं पाहिजे. आता मगाशी कोणीतरी म्हणालं की दादा 3 लाखाच्या पर्यंत कर्ज देण्याच्या ऐवजी 0% व्याजाने तुम्ही 5 लाखाच्या पर्यंत 0% व्याजाने कर्ज द्या, म्हणजे आम्हाला त्याचा फायदा होईल. मित्रांनो, मागे अशा प्रकारचा निर्णय ह्या आपल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतला होता. तुम्हाला एक माहिती आहे, हे सहकार आहे, हे सगळ्यांना जास्तीत जास्त माझ्या शेतकऱ्यांना सामावून घेणारी जी गोष्ट करेल
तशा पद्धतीनं ह्या सहकार्यामध्ये काम चालतं. त्यामध्ये साधारण 3 लाख रुपयापर्यंत कर्ज घेणारा माझा पीक कर्ज म्हणजे पीक कर्ज घेणारा शेतकरी आहे, तो जवळपास 2,88,000 माझा शेतकरी आहे माझ्या पुणे जिल्ह्यातला, आणि तो नियमित परतफेड करतोय. त्यांच्याकरता 2,430 कोटी रुपये आपण कर्ज देतो. त्यामध्ये आम्हाला केंद्र सरकार साधारण 1.5% देतं, राज्य सरकार 2.5% देतं, 4% रक्कम अशी येते, 4% सोसायटीकडनं आपण घेतो. त्यामध्ये बाकीचे पैसे पुणे जिल्हा बँक स्वतःच्या नफ्यातनं घालते. आता 2,88,000 शेतकऱ्यांच्या करता 3 लाखपर्यंत 0% व्याज द्यायला राज्याचे पैसे उशिरा येतात, केंद्राचे लवकर येतात. आता आम्हाला सांगितलं केंद्राने काय सिस्टीम केली ती मी आता बघणार आहे. तीच पद्धत राज्याला पण लागू करणार आहे, कारण राज्याचे पैसे द्यायचं माझ्या हातात आहे. त्याच्यामुळं ती जी काही सिस्टीम आहे, मी सोमवारी गेल्यानंतर मला विकास किंवा चोबे यांनी आठवण करा, इव्हान देसाई तुम्ही पण आठवण करा, मी तिथं त्या प्रकारे पुढे जायचा प्रयत्न करतो. पण 3 लाखापर्यंत 2,88,000 शेतकरी आहेत आणि 3 ते 5 लाखापर्यंत कर्ज घेणारे फक्त 2,400 शेतकरी. तुम्ही सांगा 2,400 शेतकऱ्यांना 0% व्याज द्यायला आम्हाला 9 कोटीचा अधिकचा भार उचलावा लागतो, आणि 2,88,000 शेतकऱ्यांना तिथं 0%चा भार जो राज्य आणि केंद्र सरकार सोडून आपल्याला टाकावे लागतात तोही 9 कोटीचा आहे. म्हणजे 2,88,000ला 9 कोटी आणि 2,400ला 9 कोटी. मी स्पष्ट सांगतो, आम्ही बहुमताचा विचार करणार आहे, सहकाराचा विचार करणार आहे. 2,400 लोकांच्या करता 9 कोटी रुपये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक खर्च करणार नाही. 3 लाखापर्यंत तुम्ही खातेफोड करा. बायकोच्या नावावर नसेल तर तिथं बायकोच्या नावावर करा, पोरग संज्ञान झालेला असेल मुलगा तर त्याच्या नावाने करा. एकटंच आता स्वतःच्या नावावर कशाला जास्त ठेवताय? म्हणजे 5 लाखापर्यंत जायचा प्रश्न नाही, 3 लाखापर्यंतच होईल आणि बरोबर जमतंय, घडी बरोबर बसती. त्यामुळं तो मुद्दा निकाली निघालेला आहे. आता मित्रांनो, ह्यामध्ये आपण मागच्या काळामध्ये शाखा होती ती आपली लक्ष्मी रोडला होती. लक्ष्मी रोडला 9 गुंठे जागेमध्ये आपली जुनी इमारत होती, जुन्या लोकांना आठवत असेल. परंतु नंतरच्या काळामध्ये आपण गेलो गुलटेकडीला, आणि गुलटेकडीला काही जागा आपण घेतली, तिथंही आपण काही दिवस बँक चालवली. परंतु नंतरच्या काळात आपण इथं इमारतीला आदरणीय पवार साहेबांनी आपल्याला मदत केली, आणि 27 गुंठे जागा 94 साली आपण, त्यावेळेस पवारसाहेब मुख्यमंत्री होते, साधारण 85 लाख रुपये त्या काळात आपण सरकारला भरले आणि ती जागा घेतली. आपल्याला रस्ता नव्हता, त्याच्याकरता पूर्वी बॅरेक्स होते ते आपण सगळे काढले. आपलं पुणे विभागाचं ऑफिस पण तिथं होतं आपल्या पाटबंधारेचं, ते काढलं आणि 9 गुंठे जागा घेतली. त्याला वर्षाला 4.5 लाख रुपये भाडं देतो. पण खूप वर्ष माझ्या मनात होतं, एवढी मोठी बँक आपण बांधली, त्याचं उद्घाटन मला वाटतं PC अलेक्झांडर साहेबांनी बहुतेक केलेलं होतं. साहेब पण होते, बाकीचे पण सगळे लोक होते, आणि समोर पारसी माणसाचे बंगला होता. तो घेण्याकरता आम्ही खूप प्रयत्न केला, पण तो म्हणायचा मला द्यायचंच नाही, माझा बंगला आहे. खरं आहे त्याचं. आम्ही प्रयत्न केला, नंतर काही कारणांनी त्याला ते विकावंसं वाटलं. त्याने आम्हाला किंमत सांगितली 82 कोटी रुपये. मला बोर्डाने विचारलं काय करायचं, म्हणलं अजिबात नाही. आम्ही हिशोब केला आणि त्याला निरोप पाठवला, 58 कोटी रुपयाला द्यायचा असेल तर दे. तो म्हणला अजिबात कमी करणार नाही, म्हणलं अजिबात वाढवणार नाही. शेवटी 4 वर्ष गेली. 4 वर्षांनी पारसी जमिनीवर आला. म्हणलं दादा ठीक आहे राव, तुम्ही तर ऐकतच नाही, द्या. 58 कोटीला आपण घेतली. आता ती जागा आपली झाली. आपण डायरेक्ट रोड टच आलो फ्रंटला, ते सगळं डिमॉलिश केलं आहे. तिथं जागा मला येता आलं नाही, पण मी पुढच्या वेळेस जाणार आहे, आणि तिथं व्यवस्थितपणे तुमचं इन आऊट, आपली बँक, तुम्ही रस्त्याने जाताना सेंट्रल बिल्डिंग जशी दिसती तशी तुमच्या शेतकऱ्यांच्या मालकीची बँक
ही सगळ्यांना तिथं दिसली पाहिजे आणि व्यवस्थितपणे सगळ्या सुविधा तुम्हाला तिथं मिळाल्या पाहिजे अशा पद्धतीनं आपण ते करणारे. वेळ लागला परंतु तिथं आपल्या मनासारखं झालेलं आहे. आता लक्ष्मी रोडला पण जुनी इमारत आपण पाडली, समोर 2 गाळे आहेत, तो हालतच नाही, हेरिटेज वास्तू आहे. आता ते गाळे तसेच ठेवले, बाकीची सगळी मागची इमारत पाडली आणि तिथं हेरिटेज वास्तू आपण उभी करण्याचा निर्णय घेतलाय, प्लॅन घेतलाय, मंजुरी मिळाली, ते सगळं काही सँक्शन झालंय. आता तिथं काम सुरू होईल. मागं आपण गेल्या वेळेस भूविकास बँकेची जागा पण 35 गुंठे विकत घेतली, ती पुणे जिल्हा आपल्या मार्केट कमिटीमध्ये, त्याच्यात 30,000 स्क्वेअर फीटची जागा 30 गुंठे आपण ट्रेनिंग सेंटर तिथं करतोय. तुम्हाला सोसायटीवाल्यांना, इतर सगळ्या लोकांना. मित्रांनो, जरी तुम्ही मी आईच्या पोटातनं सगळं शिकून आलो नसलो तरी आजही आम्ही शिकण्याचा प्रयत्न करतोय. आजही दिलीपराव असतील, दत्ता असेल, बाकीचे माझे सहकारी मित्र असतील, शिकायचा प्रयत्न करतात. कारण नवीन नवीन विषय, एआयचा विषय. आत्ताच माझं दिगंबर आणि यांच्याशी बोलणं झालं. आपण 4 कोटी ठेवली ना रे, 3 कोटी रुपये एआय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, त्याकरता ठेवलेली आहे. सगळ्यांना त्या रस्त्याने जावं लागेल. एकेकाळी साक्षर निरक्षर संगणक आल्यावर अमकं होईल तमकं होईल, उलट संगणकानं क्रांती झाली. आता एआयच्या वापरामुळं तुम्हाला माहिती आहे, आम्ही 500 कोटी रुपये दत्ता मामा आपण बजेटला ठेवलेले शेतकऱ्यांच्या करता. तुम्ही पिकं घ्या, एआयचा वापर करा, पाण्याची बचत होईल, खताची बचत होईल, पाणी 50% वाचेल, खत 50% वाचेल, टनेज वाढेल, इतर उत्पन्न तुमचं वाढेल. फळबागाला करा, ठिबक करावे लागतात, ठिबकच करावं लागतं. आज आता सोमेश्वर सहकारी साखर कारखाना इथं योगेश बसलाय, आम्ही मोठ्या प्रमाणावर, सोमेश्वर नाही माळेगाव सहकारी साखर कारखान्यात ते राबवतोय. मी आता हा कार्यक्रम केल्यानंतर सोमेश्वरच्या पण इथेनॉलच्या प्लांटच्या भूमिपूजनात जाणार आहे, मी तिथंही सांगणार आहे. मित्रांनो, काळानुरूप आपल्याला बदलावं लागेल. आपल्या खापर पंजोबा आजोबा आपल्या वडिलांनी आपण इतके दिवस केलं, परंतु आपल्या पुढच्या जमीन कमी होत चालली. आता 3,000 एकराच्या जमिनीचं पुरंदरमध्ये ॲक्विजिशन सुरू झालं विमानतळाच्या करता. जमीन गेली, आजूबाजूला आता लॉजिस्टिक पार्क होणार, जमीन जाणार, रस्ते होणार, जमीन कमी होणार. मला तिथं रेल्वेची व्यवस्था करावी लागणार, जमीन कमी होणार. तिथनं रेल्वे आता पुणे आणि पिंपरी चिंचवड अशा पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी प्लॅन करायला सांगितलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजेत, नाहीतर पुढची पिढी तुम्हाला मला माफ करणार नाही. आणि आम्ही लोकांनी लक्ष घातले रिंग रोड आणि वगैरे सगळ्यात. तशा पद्धतीनं आपल्या बँकेची प्रॉपर्टी वाढवण्याच्या करता आम्ही लक्ष्मी रोड असेल किंवा आपलं आत्ताची वास्तू आहे त्याच्यासमोरची जागा असेल किंवा भूविकास बँकेची जागा असेल, मगाशी रघुनाथने सांगितलेलं आहे ग्राउंड फ्लोअरला, मग सगळ्याच ग्राउंड फ्लोअरला करा, हेही बरोबर आहे. आम्ही का ग्राउंड फ्लोअरला करतोय? ग्राउंड फ्लोअरलाच नाही, बेसमेंटला नाही, ग्राउंड फ्लोअरला, की वयस्कर लोकांना जायला 2 पायऱ्या चढावं लागल्या तरी तो तिथं जाऊ शकेल. तिथं वरच्या मजल्यावर चढायला उतरायला माझ्या बहिणींना, माझ्या मातांना, माझ्या वयस्कर महिलांना तिथं त्रास होतो, पुरुषांना त्रास होतो, दिव्यांगांना त्रास होतो, म्हणून आपण केलंय. पण मगाशी रघुनाथनी एवढं पोटतिरकीनं सांगितलं, मग रघुनाथ तिथं विरोधी उभं राहिलं होतं का रे? बिनविरोध झाली तरी देखील तुम्ही त्रास देताय. अजून काय करावं म्हणजे तुम्ही त्रास द्यायचं बंद करा, हे बरोबर नाही. माझं म्हणणं, उद्या अजित पवारनी पण काही सांगितलं तर ते व्यवहाराला धरून आहे का, ते कुणावर अन्यायकारक नाही ना. माझी सगळ्या बोर्डाला हात जोडून विनंती आहे बाबांनो, त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टीत जर एखाद्याने हट्टीपाणा केला तर त्याला समजून सांगा ना की बाबा हा हट्टीपाणा इथं करू नको, आपण सभासदांचं हित जाणतो, शेवटी आपण मालक नाही, आपण विश्वस्त आहोत. ह्या प्रकारे अनेकांनी ज्या सूचना केल्या, मग माऊलीने केल्या असतील किंवा आमच्या गुलाबरावनी केल्या असतील किंवा आमच्या रघुनाथनी केल्या असतील किंवा इतर सहकारी मित्रांनी केल्या असतील, त्या पद्धतीनं दिगंबर दुर्गाडे त्या गोष्टीची नोंद आपण घ्या. एकंदरीतच हे सगळे काम करत असताना आज 15,344 कोटीच्या ठेवी झालेल्या आहेत. उलाढाल 28,000 कोटीवर गेलेली आहे. कर्ज वाटप 13,000 कोटीपर्यंत पोहोचलेलं आहे. डिव्हिडंड 8% दिलेला आहे.
यामध्ये तुम्ही व्याजाचे दर कमी करा सांगितलं. सगळ्यात जास्त नफा देणाऱ्या जे काही साखर कारखाने आहेत, तिथं जेवढं काही मदत करता येईल तेवढी मदत ही बँक आणि बँकेचं संचालक बोर्ड करत आहे. बाकीच्याही बाबतीमध्ये आता शैक्षणिक कर्जात तुम्ही कर्ज वेळेमध्ये घेतलेलं कर्ज फेडलं शैक्षणिक तुमच्या मुलामुली करता, तर त्याच्यावर 4% व्याजामध्ये आपण सवलत देतो. म्हणजे तेही तुम्हाला व्याज कमी पडतं. 837 विद्यार्थ्यांना तुमच्या माझ्या जिल्ह्यातल्या आपण 2,41,00,000 रुपये व्याजात सवलत दिली. 2,41,00,000. ठीक आहे, मुलं शिकू द्या, त्यांच्यामध्ये बुद्धिमत्ता आहे, त्यांच्यामध्ये आपल्याला संधी दिली पाहिजे, त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. हे काम आपण मुलांच्या करता केलं आहे. आपल्या महिला स्वयंसहाय्यता महिला बचत गटाला त्यांनी घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड केली तर आपण त्यांना 4% व्याजामध्ये सवलत देतो. त्याच्यामध्ये 2,158 गट आहेत, साधारण 1 कोटी व्याजामध्ये सवलत दिलेली. गटांनी जास्त पैसे घ्यावेत, आम्ही जास्त मदत करू. आणि अल्पमुदत पीक कर्ज प्रति शेतकरी 3 लाखापर्यंत, त्याच्यामध्ये केंद्र सरकार 73 कोटी रुपये देतं 1.5%, आणि राज्य सरकार 92 कोटी रुपये देतं. असे 165 कोटी रुपये आपल्या मिळतात, म्हणजे पुणे जिल्ह्याचे, बरोबर आहे हा. आणि 8-9 कोटी रुपये आपल्याला केंद्राने मला वाटतं 2.5 केलं, म्हणून त्या भार जरा आपल्यावर आलेला आहे, तो आपण 8-9 कोटी रुपये उचललेला आहे. आणि अशा पद्धतीनं त्या माझ्या सहकार्याला आपण मदत करतो. मगाशी कुणीतरी सांगितलं की मला वाटतं माऊलीने कुणी सांगितलं तर माझ्या लक्षात नाही, पण हा माऊलीने सांगितलं ते असं आहे तसं आहे, ते आमची मुलं ती बीडची येतील, ती फलानी येतील, या होईल त्या होईल. अरे बाबा, पूर्वी जुन्या लोकांना आठवत असेल की शाळेला शिक्षक लावताना देखील जिल्हा परिषदेचा अध्यक्ष पाहिजे त्याला शिक्षक करू शकत होता. आता सगळं बदललेलं आहे. तो SSC DED असला पाहिजे, तो वर असेल तर तो BA BEd असला पाहिजे, BSc BEd असला पाहिजे, BCom BEd असला पाहिजे, तो 12वी पास असला पाहिजे, आणि पुढचंही शिक्षण त्यांनी घेतलेलं असलं पाहिजे. मुलं व्यवस्थित शिकवण्याला ते करावं लागतं. ह्याच्या आधी आम्ही पण जागा भरल्या. आम्हाला मनात आलं की चला ह्याला लावा, ह्याला नका. परंतु आत्ता आपल्याला जागा भरताना राज्य सरकारने एक नियम केलेला आहे. त्यांनी 5 संस्था काढलेल्या आहेत. MKCL पण आहे, ज्याच्या संस्थेची स्थापना दिलीप वळसे पाटलांनी ते सुरुवातीच्या काळात मंत्री असताना केलेली उत्तम संस्था चालली. परवा रौप्य महोत्सवाला मी, दिलीपराव, आमचे मुख्यमंत्री आणि आशिष शेलार, आम्ही सगळेजण चंद्रकांत दादा होतो. त्यांना ते काम दिलेलं आहे. काही गोष्टी आम्हाला बोलता येत नाही. आम्हाला शेवटी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे, त्याच्यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या 13 तालुक्यातली मुलं मुली कशी बसतील, पण मेरिटची बसतील माऊली, मेरिटची बसतील. त्यामध्ये आपल्यात पण मेरिट आहे ना. आपल्यात काही कमी शिकणारी मुलं आहेत काय? शेतकऱ्याच्या घरात पण मेरिट आहे. काही सर्वसामान्य घरातमध्ये देखील कलेक्टर विलेक्टर झालेली उदाहरणं आहेत ना. त्याच्यामुळं आपली मेरिटची मुलं क्लर्क म्हणून तिथं लागतील. त्याच्यामध्ये आपल्याकडे आत्ता कायम स्टाफ 1030 आहे. कॉन्ट्रॅक्टवर आम्हाला नाईलाज असतो, बँक बंद पडू नये म्हणून 930 जण घेतलेले. त्यांनाही परीक्षेला बसायला मुभा दिलेली होती. आता 356ची भरती करणारे परीक्षा झालेली आहे. त्याच्यामध्ये मला वाटतं 90 मार्क पेपरला आहे, 10 मार्क हा इंटरव्ह्यूला आहे. त्याच्या संदर्भामध्ये आपण ते 10 मार्क आपल्या जिल्ह्यातल्या मुलांना मुलींना देण्याचं काम करू. जे आपल्या हातात आहे ते आपण करू, आणि जिल्ह्यातलीच कशी लागतील ते पण माऊली आम्ही बघू. त्याही बद्दल तुम्ही काळजी करू नका. बर, 5 कागदपत्राला 5 जे काही आहे ते. त्यामध्ये हे का करावं लागलं मित्रांनो, आम्हाला पुणे जिल्हा बँक म्हणून निर्णय घेता येत नाही. महाराष्ट्रात काही भागात तक्रारी अशा आल्या, अमक्या संस्थेमध्ये मुली भरण्यात आल्या आणि 25 लाखाचा दर फुटला होता. अशा तक्रारी आल्या, अशा गोष्टी घडल्या. मी कोणाचंच नाव घेत नाही, नाहीतर लगेच
ब्रेकिंग न्यूज, अजित पवारनी अमकामके केलं. महाराष्ट्रात काही ठिकाणी घडलं. ज्यावेळेस काही गोष्टी घडतात आणि त्याच्यात सर्वसामान्य माणसांच्या घरातली मुलं मुली भरडली जातात कारण नसताना, ते आम्ही सत्तेवर असताना तरी सहन करणार नाही. लोकांनी आम्हाला विश्वासाने निवडून दिलंय. आठव्यांदा दिलीपरावांना 8 वेळेला निवडून येणं येड्या गाभाळ्याचं दादा पाटील फराटे काम नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी ह्या गोष्टीचा विचार केलाय. इथपर्यंतच आम्ही थांबणार नाही. त्याच्यानंतर ही भरती झाल्यावर पुन्हा त्या 434 क्लार्कची भरती आहे. त्याच्यानंतर 289 ड्रायव्हर आणि शिपाईची भरती आहे. तुमचं ते जरा ड्रायव्हर आणि शिपाई तिथं जरा जमल, कारण ड्रायव्हरला चांगलं ड्रायव्हिंग आलं पाहिजे, न कुणाला ॲक्सिडेंट करता सुरक्षित स्थळी पोचवलं पाहिजे, न टाकाटाकी करता चालवलं पाहिजे. नाही, खरं आहे ना, जे खरं आहे ते खरं आहे. आणि शिपायाला पण मॅनर्स असले पाहिजे. नाही तर मला दादाने लावलं, जा याला उडत, कोण माझं काय वाकडं करू शकत नाही. काय म्हणजे त्याच्या हातातला कागद वाकडं करू शकत नाही. नाहीतर या पद्धतीनं आम्ही त्यांनाही ट्रेनिंग देणार आहे. ज्यावेळेस ती भरती होईल, असं जवळपास 1080ची भरती आपण करणार आहोत. 1080 आपल्याच घरातली, तुमच्याच कुठल्या ना कुठल्या मुलांना मुलींना तिथं रोजगार मिळणार आहे. आणि ह्या प्रकारे आपण आपली बँक चालवतोय. शेवटी आता कॉम्प्युटर त्याला आला पाहिजे. नवीन आता बऱ्याच गोष्टी ह्याच्यामध्ये आलेल्या आहेत. KYC केल्याशिवाय आम्ही लाडक्या बहिणीला पैसे देत नाही. आता KYC करावं लागते, DBT सगळं काही करावं लागतंय. आता हे अवघड राहिलेलं नाही. परवा मी एका ठिकाणी, मी जिल्ह्याचं नाव पण घेत नाही, एका ठिकाणी गेलो आणि ती बाई रडत आली, दादा माझा नवरा वारला, मला त्याच्यामध्ये इतके पैशाची मदत झाली होती, मी बँकेत ठेवलेले होते आणि बँकेमध्ये 1.5 लाख रुपये असताना मी आता अकाउंटला बघते तर 1 रुपया पण नाही. मग मी तिथं SP ला सांगितलं, हे मला चालणार नाही. तुम्हाला माहिती आहे की मी कशा पद्धतीनं बोलतो आणि त्याचा कसा धचा मा केला जातो तेही तुम्हाला माहिती आहे. त्यामुळं त्यामध्ये मी SP ला सांगितल्यावर SP संध्याकाळी मला सांगितलं की दादा, त्या महिलेचा मोबाईल मुलाकडं होता, लहान मुलाकडं. त्या मुलांनी अलीकडं जे गेम असतात ना, त्या गेममध्ये पठ्ठ्यानी 1,50,000 घालून टाकले. त्याचे सगळे नंबर बिंबर ते सगळं त्याला माहिती होतं. मलाही अजून माहिती नाही ती कसं कुठं काय दाबायचं, म्हणजे कुठली बटणं दाबायची. तर ह्या पद्धतीनं आपण पण, तुम्ही पुरुष मंडळींनो तुम्हालाही सांगतो, काही भगिनी आहेत त्यांनाही सांगतो, आपण आपले मोबाईल लाडालाडांनी माझं लाडकं करून पोराकडे देऊ नका. अलीकडची एकच मुलगा असतो, एकच मुलगी असते, जी लाडांनी डोक्यावर आपण घेतो तर ते काही खरं नाही. त्यांना समजावून सांगा. आम्ही काही पंतप्रधानांनी तर आता अशा प्रकारच्या गेम बंद केलेल्या आहेत. त्या काय ते क्रिकेटला काय ही खेळत असले पाहिजे तुम्ही. मी मुद्दाम बघितलं कुणाकुणाला नावं सांगता येतात. ते जे काही आत्ताच खालनं सांगण्यात आलेलं आहे ते गेम आपली मुलं खेळतात, किंवा ते IPL असलं किंवा अशा आता मॅचेस चालल्या त्या असले की त्याच्यात पण प्रत्येक बॉलला काहीतरी पॉईंटला पैसे असतात. असं काहीतरी ते आपण नका करू. आता त्यात 1.5 लाख रुपये त्या मागच्या लाडक्या बहिणीचे गेले वाया. अशा तरी देखील मी त्यांना सांगितलं ते शोधून काढा. हे मी आठवलं म्हणून सांगतोय. ही भरती आपण कशी करणार आहे ते मी तुम्हाला सांगितलं. व्याजामध्ये काय काय सवलत देतो ते सांगितलं. हवेली विभागीय कार्यालयाचं नूतनीकरण आपण करतोय 10,000 स्क्वेअर फीटच्या जागेमध्ये. 3 कोटी रुपये वर्षभरात देखणी वास्तू कुठं आपण उभी करतोय? गुलटेकडी. पूर्वी आम्ही बसायचो, निवडून आलो त्यावेळेस आपण मीटिंग घ्यायचो तिथं, तेही आपण चांगलं करतोय. तुम्हाला वेगवेगळ्या सवलती, वेगवेगळी सहकार्य करत करत, आर्थिक शिस्त लावत आपली स्थावर मालमत्ता जेवढी काही वाढवता येईल ती वाढवण्याचा प्रयत्न आपला चाललेला आहे. मित्रांनो, आपले चेअरमन, व्हाईस चेअरमन बोर्डानी ह्याच्यामध्ये PDDCC बँकेचं
विजन 2030 म्हणजे उद्याचे 2025 ते 30 काय विजन आहे आमचं, हे आमचं विजन आहे. आणि त्या विजनमध्ये आपण अनेक उद्दिष्ट घेतलेली आहेत. त्याच्यामध्ये स्कोप किती आहे, व्याप्ती, त्याच्यामध्ये काय काय आम्ही त्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा याचा वापर करून बँकेचे सभासद, खातेदार, कर्जदार यांना वैविध्यपूर्ण, नाविन्यपूर्ण, जागतिक स्तरावर भविष्याचा वेध घेऊन सर्व परिपूर्ण सेवा तुमची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तुम्हाला देऊ पाहते. महत्वाकांक्षी ब्लूप्रिंट आपण काढतोय, एक परिवर्तनकारी अशा प्रकारची योजना आपण आणतोय. मार्केटिंगमध्ये आपलं विजन आहे, आर्थिक विजन आपलं त्याच्यामध्ये आहे, सामाजिक विजन आहे. आपण सामाजिक पण दृष्टिकोन ठेवला आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव ज्यावेळेस आम्ही घेतो, पुरोगामी विचार आम्ही ज्यावेळेस मांडतो, त्यावेळेस आमचं विजन देखील त्या महापुरुषांनी दाखवलेल्या रस्त्यांनीच असलं पाहिजे. आणि ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी दाखवलेल्या आणि ह्या महापुरुषांनी दाखवलेल्या रस्त्याने आम्ही पुढे जातोय. त्याच्यामध्ये देखील मग भीमथडी जत्रा असेल, दिवाळी मेळावे असतील, बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं काम असेल, शेती कर्ज विभागामार्फत सोलर कृषी पंपाकरता मदत करण्याचं, कर्ज देण्याचं काम असेल, बँकेच्या धर्मादाय निधीतून विविध शैक्षणिक संस्थांना मदत करण्याचं काम असेल, किंवा बँक सभासद प्रशिक्षणाच्यासाठी नफ्यातून निधीची तरतूद आणि KVK बारामतीचं शेती संबंधित प्रशिक्षण तिथंही चांगलं चाललेलं आहे. परवा आशिष शेलार पाहायला गेलेले होते. असे मोठे मोठे लोक तिथं जात आहेत. तंत्रज्ञान विजन ISO 2001 ते 2015 गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीचं मानांकन प्राप्त आहे. हे अशा सायबर सिक्युरिटी सेंटर हे महत्त्वाचं आहे. त्याला आपण राज्य सहकारी बँकेची मदत घेतोय, त्यामुळं काही कोटी रुपये आपले वाचणार आहेत, ते आपण करतोय. त्याच्यामध्ये ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर आधारित कोडिंग बेस सॉफ्टवेअर आपण वापरतोय. ऑफलाईन पद्धतीनं कागदपत्र घेऊन आपण जातोय. HDFC बँकेचे IFSC कोडचा उपयोग करून आपण IMPS आणि NEFT व RTGS हे सगळं करतोय. मनुष्यबळ विकास विजन आहे, ऑडिट विजन आहे आणि ग्राहक सेवा विजन आहे. हे सगळं आपण करतोय. माझी तुम्हाला विनंती आहे, काही अभ्यासू लोक बसलेली आहेत, सगळेच अभ्यासू आहेत, परंतु काही त्याच्यामध्ये काही त्यांना कल्पना सुचतात, तर ते जरूर त्यांनी हे आमचं विजन 2030 वाचावं. आणि ह्याच्यात काही तुम्हाला सूचना करायच्या असतील तर दिगंबर दुर्गाडे, त्याच्या सूचना चांगल्या असतील तर त्याचं स्वागत करा, बोर्डाने त्या सूचना मान्य करा. आणि तिथं काही आपल्याला राजकारण करण्याचं काम नाही. मगाशी आमच्या सचिवांचं सांगितलं, आम्ही 15,000 रुपये देतो ना, 13,000 ह्या दिवाळीपासून तुम्हाला 25,000 रुपये त्या ठिकाणी दिले जातील. कारण सचिव पण आमच्या सोसायटीचा एक महत्त्वाचा आत्मा आहे, त्या आत्म्याला जपलं पाहिजे, नाहीतर काही खरं नाही. म्हणून त्यांनाही आम्हाला त्या बाबतीमध्ये ते बँकेचा ठराव जरा बदला, जीबीने 25,000 केले, जीबी सर्वोच्च आहे, तर या प्रकारे आपण करू. मित्रांनो, अजून बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण मी आपल्याला एवढंच सांगतो, मी जरी बोर्डात नसलो तरी माझं बारकाईनं लक्ष आहे. जोपर्यंत माझे हातपाय धडधाकट आहेत आणि तुमचे सगळ्यांच्या आशीर्वादान साथ आहे, तोपर्यंत तुमच्या बँकेला कुठल्याही प्रकारे चुकीचं काही होऊन देणार नाही, अशा प्रकारचं माझं लक्ष राहील. सहकार खातं आमच्याच बाबासाहेब पाटलाकडे आहे. उद्याच्याला सहकार आयुक्ताचे काही सहकार्य लागलं, इतर कोणाचं लागलं, अजून काही आज सूचना केलेल्या आहेत, त्याहीबद्दल मला सगळ्यांचाच ओहापोह करता आला नाही, कारण माझा पण पुढं 5 वाजताचा कार्यक्रम आहे. त्यामुळं मित्रांनो, मी थोडंसं आवर्त घेतो, परंतु नेहमीच तुम्ही खेळीमेळीच्या वातावरणात तुमची आपली सर्वांची बँक या नात्याने आपण या बँकेला आधार देत असता, त्या आशीर्वाद देत असता, तसंच लक्ष इथून पुढच्या काळामध्ये देखील आपण बँकेवर ठेवावं. आणि सभासदांच्या विश्वासाला पात्र राहून, सभासदांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देता दिगंबर दुर्गाडे, सुनील चांदेरे, देसाई आणि तुमच्या सगळ्या टीमनी काम केलं पाहिजे. आणि सातत्याने आपल्या बँकेचा नावलौकिक देश पातळीवर कसा वाढेल, राज्य पातळीवर कसा वाढेल, ह्याबद्दलचं तुम्ही काम करत चला.
चांगल्या कामाच्या पाठीशी माझ्या सहित आम्ही सगळे सभासद तुमच्या पाठी उभं राहू. पण यदा कदाचित तुम्ही कुठं गडबड केली तर मग तिथं आम्ही कुठं माफ देखील करणार नाही, हे पण आपल्याला सांगतो. चांगल्या पद्धतीचा कारभार वर्षभरात केल्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.